गाइज, दिस इज माधुरी साइट। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेटवर्क मार्केटिंग बिझनेस हा लेडीजनीच का करावा, महिलांसाठी हा बिझनेस का परफेक्ट आहे किंवा का चांगला आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, एक लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। तर चला व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया। तर आपण नेटवर्क मार्केटिंग शब्द जरी तोंडातून काढला तर लोकांना असं वाटतं की अरे हा तर चेन सिस्टीमचा बिझनेस आहे, लोकांना जोडण्याचा बिझनेस आहे। तर मी तुम्हाला सांगून देते की जे जे आधीचे लोक होते ते कसं करायचे की नेटवर्क मार्केटिंग ची जी पद्धत आहे ती जुनी होती, खूप जुन्या पद्धतीने ते काम करायचे आणि त्यांना प्रॉपर नॉलेज नसायचं त्या गोष्टीचं की बिझनेस कसा आहे, कसा आपण करू शकतो। तर त्यांना प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे हे काही लोकांनी हा जो बिझनेस आहे हा सोडून दिला। तर त्यामुळे तो बिझनेस त्यांनी सोडला आणि ते दुसऱ्यांनाही सांगू लागले की नेटवर्क मार्केटिंग हे तर असंच असतं, हे तर तसंच असतं, याच्यामुळे नेटवर्क मार्केटिंगमध्ये काही ग्रोथ नसते, रिकामा आपला टाईम वेस्ट होतो, समोरच्याचा टाईम वेस्ट होतो। पण आता तसं राहिलेलं नाही आहे, कारण आता परिस्थिती थोडी वेगळी झालेली आहे। नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेस महिलांसाठी यासाठी उत्तम आहे की यामध्ये तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने डिजिटल पद्धतीने हा बिझनेस जो आहे नेटवर्क मार्केटिंगचा हा तुम्ही ग्रो करू शकतात ऑटोमेट सिस्टीमने। तर ऑटोमेट सिस्टीम जर तुम्ही म्हणाल की आता हे काय आहे बरं नवीन, तर यामध्ये असं असतं की डिजिटली तुम्ही जे तुमचे डिजिटली ॲसेट असतात, जसं की यूट्यूब झालं किंवा इंस्टा झालं, फेसबुक झालं, यावरती तुम्ही सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असून तुमचं जेही हे काम आहे नेटवर्क मार्केटिंगचं हे तुम्ही सहजासहजी करू शकतात। महिला जो नेटवर्क मार्केटिंगचा जो बिझनेस आहे हा घर बसल्या त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या टाईम मॅनेजमेंटनुसार करू शकतात ऑनलाईन पद्धतीने। तर यामुळे जर अशा पद्धतीने जर तुम्ही हा बिझनेस कराल तर डेफिनेटली मला तरी असं वाटतं की तुम्ही जे 10 वर्षात तुम्ही जॉबमध्ये ग्रो नाही केलेलं आहे, तर नेटवर्क मार्केटिंगमुळे तुम्ही 1 वर्षात या बिझनेसमध्ये ग्रो करू शकाल लवकरात लवकर।